मी अर्जुन सुखदेवराव युवनाते बिरसा क्रांतीदलाचा विभागीय अध्यक्ष आहे। गेल्या सतत 1981 पासून न्यूक्लियर बजेट अंतर्गत आराखडा तयार केला जातो प्रकल्प अधिकारी मार्फत आणि त्याला आदिवासी अपर आयुक्त हे मंजुरात देतात। दरवर्षीप्रमाणे प्रशिक्षणाच्या योजना डिपार्टमेंट मार्फत राबवल्या जातात, परंतु मी सदैव म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ते या नात्याने आम्ही ते नेहमी पाहतो का हा जो आराखडा ATC कार्यालय मंजूर करतो, त्या ATC कार्यालयामधून मंजूर होणारा हा आराखडा आदिवासीच्या हिताचा कमी, बहुउद्देशीय संस्था, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हितात हा जास्त वाटतो। त्यामुळे मी माननीय आदिवासी विकास मंत्री, माननीय अवर सचिव आणि आदिवासी अपर आयुक्तांना मी निवेदनामध्ये निवेदन सादर केलेलं आहे का तुम्ही जो 2024-25चा जो आराखडा तयार केला, तो आराखडा तुम्ही स्वतः तयार करा आणि तुम्ही स्वतःच ते राबवत आहे, हे अत्यंत चुकीची बाब आहे। शासनानं असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की आदिवासी अपर आयुक्तांनी हा आराखडा राबवावा म्हणून, कारण मागच्या वर्षीचा 2023चा हा GR आहे शासनाचा का प्रशिक्षणाच्या योजना वगळण्यात याव्या आणि ज्या योजना इथच्या वर्तमान काळात किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार आणि विकासात्मक दृष्टिकोनानुसार हा आराखडा तयार झाला पाहिजे होता, परंतु असं होताना दिसत नाही। आणि आदिवासी अपर आयुक्त कार्यालयाने जी जाहिरात दिली, ती जाहिरात हितवाद पेपरला दिली, जे नागपूर डिव्हिजनमध्ये दिली, आणि हितवाद पेपर आदिवासी मंत्रीसुद्धा वाचत नाही, आदिवासी आमदारसुद्धा वाचत नाही। मग आदिवासीच्या खेड्यापाड्यातला आदिवासी हा लोकमत पेपर हितवाद पेपर वाचेल का, हा प्रश्न इथच्या डिपार्टमेंटला आदिवासी विकास विभागाला पडायला पाहिजे। त्यामुळे मी शासनाकडे विनंती केलेली आहे, आदिवासी मंत्री साहेबांकडे विनंती केलेली आहे का हा आराखडा तात्काळ रद्द केला नाही आणि आदिवासीच्या विकासाला धरून जर आराखडा बनवला नाही किंवा भौगोलिक स्थितीवर आराखडा बनवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मी आदिवासी अपर आयुक्त कार्यालयासमोर मी जनआंदोलन करणार आहे आणि या जनआंदोलनामध्ये आदिवासी समाजातील सर्व संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजाने एकत्र यावं, कारण की कोटीचा निधी हा तुमचा परस्पर लंब करण्याचा हेतू या डिपार्टमेंटचा आहे, इथल्या आदिवासी कर्मचारीचा आहे। त्यामुळे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितो का आतापर्यंत 81 पासून तर आजपर्यंत आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम इथल्या आदिवासी डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे। हे कुठेतरी हाणून पाडण्यासाठी मी स्वतः समाजाच्या वतीने आंदोलन करणार आहे आणि समाजाला विनंती करणार आहे का येणाऱ्या काळात जन आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा।